नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय तेव्हा उमेदवारी अर्ज, महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत अक्षरशः फक्त 10 मिनिटं उरलेली आहे. म्हणजे बरोबर 3 वाजता जिथे अर्ज भरले जाणार आहेत त्या कार्यालयांची, निवडणूक कार्यालयाची, सरकारी निवडणूक कार्यालयाची दारं बंद केली जातील आणि तोपर्यंत जे अर्ज घेऊन रांगेमध्ये उभे आहेत त्या सगळ्यांचे अर्ज भरणं रात्रीपर्यंत कदाचित चालेल, इतकी झुंबड आहे. पण तब्बल 10 दिवस, 23 पासून, 10 नाही, मला वाटतं 8 दिवस, 23 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंतची मुदत असताना शेवटच्या दिवशी अशी झुंबड करायचं काहीही कारण नव्हतं. सगळ्याच्या सगळ्या पक्षांना, इच्छुकांना आणि जे कोणी गटबंधनातले आहेत त्यांना 8 दिवस हा भरपूर वेळ असतो. पण 8 दिवस हे लोक ना पक्षांना आपले उमेदवार ठरवता आले, ना ज्यांना इच्छुक असून बंडखोरीची हिंमत होती, या सगळ्यांना आषाढभूत ठेवण्यात आलं होतं. आणि त्यामुळे आपल्याला एकदा तिकीट मिळत नाही म्हटल्यानंतर ज्याच्याकडे बंडखोरीची खूप उर्मी असते असाच माणूस मैदानात उतरतो आणि बाकीचे चुप्प बसतात. आणि त्यामुळेच बंडखोरी कमी व्हावी, पक्षांतर कमी व्हावीत, आपल्याकडे तिकीट मिळालं नाही तर पलीकडे जाईल एखादा उमेदवार, त्याला रोखण्याचा मार्ग म्हणून अखेरच्या क्षणापर्यंत बहुतेक पक्ष उमेदवारी जाहीर करत नाहीत, तिकीट देत नाहीत. पूर्वीच्या काळात, म्हणजे मी पत्रकार झालो 70 वगैरेच्या काळात, असं नव्हतं. जवळपास बहुतांशी पक्षांचे उमेदवार ठरलेले असायचे. बहुतांशी पक्षांचे म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारीसाठी झुंबड उडालेली असायची आणि बाकीच्या पक्षांना 25-30 उमेदवार उभे करताना मारामारी होती. शेतकरी कामगार पक्ष असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल, प्रजा समाजवादी पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, जनसंघ असेल, अशा पक्षांना उमेदवार मिळताना मारामार होती. 288 नाही, तेव्हा मला वाटते 270-72 असे काहीतरी आमदार होते 70च्या सुमाराला. अशा वेळेला 50 उमेदवार उभं करण्याची क्षमता सुद्धा कुठल्याही पक्षाकडे नव्हती. कारण पक्षातर्फे निवडणूक लढवण्यासाठी करावा लागणारा खर्च आणि पैसे कुठल्याही पक्षाकडे नसायचे, काँग्रेसकडे असायचे. काँग्रेसकडे दीर्घकाळ सत्ता होती. आता ते म्हणतात ना, धनबल धनबल, हे सगळं धनबल 90% 95% धनबल फक्त काँग्रेस पक्षाकडे होतं. आणि म्हणून काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची झुंबड असायची. पण तिकीट दिलं नाही तर त्या मतदारसंघातला एखादा तगडा उमेदवार बंडखोरी करण्याची भीती होती. म्हणून काँग्रेस पक्षाकडून अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर केली जात नसे, नावं डिक्लेअर केली जात नसत आणि बाकीच्या पक्षांमध्ये असा फरकच नव्हता. किंबहुना कुठला पक्ष कुठली जागा लढवणार याची चर्चा सुद्धा 1980 पर्यंत, 77 पर्यंत होत नव्हती. हा, काँग्रेस पक्षातर्फे त्या मतदारसंघात कोण निवडणूक लढवू शकतो याची चर्चा थोडीफार एक आठवड्यापुरती वगैरे व्हायची. म्हणजे इकडे कोण, एक काँग्रेसचा एक आहे तो आमदार, की त्याच्या जागी काँग्रेस पक्ष नवा उमेदवार आणणार. पण दादर नायगाव या मतदारसंघातून राम महाडिक हे समाजवादी पक्षाचे उमेदवार उभे राहतील. परळमधून कृष्णा देसाई हे कम्युनिस्ट पक्षातर्फे उभे राहतील. जनसंघातर्फे वामनराव परब उभे राहतील. त्यांना तिकीट न देता जनसंघ दुसऱ्या कोणाला तरी तिकीट देईल असं अजिबात नव्हतं. कारण यातले बहुतांश विरोधी पक्षाचे बिगर काँग्रेस उमेदवार हे हमखास पराभूत होणार याची पक्षासकट इच्छुकांनाही गॅरंटी असायची. पण दादर शिवाजी पार्क भागातून मधु दंडवते, तिकडे राम महाडिक, गोरेगावला मृणाल गोरे, असे काही मोजके उमेदवार होते विरोधी पक्षाचे, बिगर काँग्रेस पक्षाचे, की ज्यांनी आपला मतदारसंघ बांधलेला होता आणि त्यामुळे ते आव्हान होऊ शकायचं.
कोकणात काही ठिकाणी समाजवादी, पश्चिम महाराष्ट्रात वगैरे ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते. रायगड जिल्ह्यामध्ये प्रभाकर पाटील किंवा दत्ता पाटील यासारखे आव्हान देणारे शेका पक्षाचे उमेदवार. पण तेवढे हे सगळे एकत्र केले तरी 100 होणार नाही. आणि 270 आमदार हळूहळू करत 1977 जनता लाटेनंतर जे राजकारण बदललं त्यामध्ये काँग्रेस पक्ष पूर्वी इतका सशक्त राहिला नाही आणि बारीक सारीक प्रमाणात स्थानिक प्रादेशिक किंवा इतर भाजप सारखे जे नवे पक्ष होते अखिल भारतीय ते ताकदीने उभे राहिले. मार्क्सवादी कम्युनिस्ट, जनता दल वगैरे वगैरे. आणि त्यानंतर तिकीट वाटप हा सर्वपक्षीय मारामारीचा विषय झाला. शिवसेनेत तर नाही. मी मला वाटतं एका व्हिडिओमध्ये सांगितलं 1985 मध्ये शिवसेनेला पहिल्यांदा निर्विवाद सत्ता मिळाली मुंबई महापालिकेची, तेव्हा अनेकांना दिलेलं तिकीट टाकून फरारी झाले होते. सगळ्या शाखा प्रमुखांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला आणि अनेक शाखा प्रमुख हे मुंबईतून पळून गावी जाऊन लपून बसले होते. पडायला कशाला उभं राहायचं. आणि ती गोष्ट सोडा, 1968 मध्ये जेव्हा शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महापालिका निवडणूक लढवली तेव्हा अनेक शाखा प्रमुख आणि निवडणुकीला आमचा प्रभाकर भोमकर नायगाव बीडीडीचा किंवा लालबाग भारतमाता परिसरातला गम वराडकर असे लोक शाखा प्रमुख म्हणून काम करत होते पण निवडणुकीला उभं राहायला तयार नव्हते. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी कोचिंग क्लास चालवणारे जे शिक्षक होते, हळदणकर असतील, गवंडे असतील, वारे असतील, असे अनेक क्लासेस चालवणारे शिक्षक हे शिवसेनेचे उमेदवार झाले. सांगायचा हेतू असा की तिकिटावरची मारामारी ही उद्धव काळामध्ये शिवसेनेत सुरू झाली आणि ती आता इतकी विकोपाला गेलेली आहे. ही बघताय तिकडे हंगामा. काल परवा मला एक गंमत वाटली. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे भाचे आणि आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आमदार वरुण सरदेसाई आणि त्याच वांद्रे पूर्व भागातले ज्येष्ठ शिवसेनेचे नेते विभाग प्रमुख अनिल परब, या दोघांमध्ये देसाई परब यांच्यात धुमश्चक्री झाली. शेवटी संतापून मातेशोतून हातपाय आपटत अनिल परब निघून गेले. कारण त्यांना ज्याला उमेदवारी द्यायची होती ती उमेदवारी फेटाळण्यात आली आणि वरुण सरदेसाई यांचं पारडं जड ठरलं. त्यांना पाहिजे तो उमेदवार त्या वॉर्डातून देण्यात आला आणि त्यामुळे अनिल परब संतापले. आणि हा सगळा ओरडाआरडा सगळ्या चॅनेलवाल्यांनी दाखवला. तेव्हा मला तो कोण तो छोटे गुलाम अली गझल गायक आहे त्याचा हंगामा है क्यों बर्पा, हंगामा है क्यों बर्पा, एवढा ओरडाआरडा हंगामा कशाला झालाय. मला असे शब्द अशी गाणी अचानक आठवतात. फक्त मी हेडिंग देताना अनेकांना वाटेल की हेडिंग मध्ये भावनी गडबडी गेली की काय. हंगामा है क्यों परबा, बर्पा हे शब्द ब आणि प मी रिप्लेस करून मांडलेले. हंगामा है क्यों परबा. अरे परब, हा हंगामा का करतोयस. ज्या खेरवाडीमध्ये आयुष्य घालवलं अनिल परबानी शिवसेनेमध्येच घालवलं. सरपोतदार मधुकर सरपोतदारांनी 1985 नंतर जी महाराष्ट्र कामगार सेना की श्रमसेना काढली त्यातून एक पदाधिकारी म्हणून अनिल परब पुढे आले. श्रीकांत सरमळकर हे त्यावेळी निवडून आलेले तिथले नगरसेवक होते. नंतर ते आमदार सुद्धा झाले. पण त्याच युनियनचे 2 पदाधिकारी सरमळकर आणि अनिल परब होते. हळूहळू करत दोघांचंही निधन झालेलं आहे. आता त्या काळातले अनिल परबच राहिलेले. पण अनिल परब हे अखंड मातोश्रीच्या
पटांगणात म्हणजे खेरवाडीत वास्तव्य केलेले असले तरी कधीही थेट निवडणुकीला उभे राहिले नाहीत. विधान परिषदेच्या मागल्या दाराने ते निवडणुकीच्या राजकारणात येत राहिले. गमतीची गोष्ट अशी की मधुकर सरपोतदार हे खूप जुने कार्यकर्ते, अगदी पहिल्या फळीतले बाळासाहेबांच्या बरोबरीचे जे 12 नेते होते त्यापैकी मधुकर सरपोतदार हे एक प्रमुख नेते होते. लागोपाठ 2दा का 3दा विधानसभेला उभे राहून पराभूत झाले, लोकसभेला उभे राहून पराभूत झाले. पण मधुकर सरपोतदार 1995 साली पहिल्यांदा त्या वांद्रे पूर्व भागातून आमदार म्हणून निवडून आले. त्याचं कारण 1992-93 ची दंगल होती. पुढे 96 ला लोकसभेवर निवडून गेले म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्या जागी सरमळकर, श्रीकांत सरमळकर हे पोटनिवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. पण हे 2 अपवाद सोडले तर वांद्रे पूर्व हा मातोश्रीचा परिसर असून सुद्धा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मला वाटतं 80च्या सुमाराला, 78-80च्या सुमाराला शहा नावाचे किंवा अगदी 72 मध्ये शहा नावाचे कोणीतरी आमदार तिथे होते काँग्रेसचे. त्यानंतर चांदोरकर नावाचे आमदार होते. 95चा सरपोतदारांचा अपवाद सोडला तर शिवसेनेला कधीही वांद्रे पूर्व हा मातोश्रीचा बालेकिल्ला म्हटला जातो. तो मतदारसंघ जिंकता आला नव्हता. तो चमत्कार बाळा सावंत नावाच्या एका शाखा प्रमुखाने करून दाखवला. श्रीकांत सरमळकर असोत, मधुकर सरपोतदार असोत, हे सगळे दिग्गज वांद्रे पूर्व भागामध्ये शिवसेनेचा झेंडा मिरवत असताना एक साधा शाखा प्रमुख होता ज्याचं नाव प्रकाश बाळा सावंत. तिथला नगरसेवक पण शिवसेनेला निवडून येताना मारामार होती. अशा वेळेला 2002 मध्ये पहिल्यांदा प्रकाश बाळा सावंत हा नगरसेवक म्हणून निवडून आला. दीर्घकाळ शाखा प्रमुख म्हणून काम केलं आणि तो नगरसेवक झाला. ज्या वेळेला मनसेमुळे अख्ख्या मुंबईत शिवसेनेची पडझड होत होती, अगदी तुमचे सुभाष देसाई यांचा गोरेगाव मध्ये पराभव झाला. हक्काच्या जागा जेव्हा शिवसेना गमावत होती, परेलला बाळा नांदगावकर निवडून आले. त्यांनी अधिकृत शिवसेनेचे अजय देसाई, अजय चौधरी यांचा पराभव केला होता. अशा वेळेला जे फक्त 4 आमदार मुंबईत उद्धव यांच्या नेतृत्वाखाली निवडून येऊ शकले त्यामधला एक आमदार प्रकाश बाळा सावंत होता आणि तो परंपरेने जिंकला नव्हता. तर प्रकाश बाळा सावंतने तो मतदारसंघ मशागत करून निर्माण केला होता. पुढे 2014ला शिवसेना भाजप एकमेकाविरुद्ध लढले तरीही प्रकाश बाळा सावंत हा निवडून आला भाजपच्या पाठिंब्याशिवाय. हे कौतुकाची गोष्ट आहे मित्रांनो. पण दुर्दैवाने कर्करोगाने प्रकाश बाळा सावंत, मी तिथला मतदार आहे, वांद्रे पूर्वचा मी मतदार आहे म्हणून हे सांगू शकतो. पण प्रकाश बाळा सावंत हा दुसऱ्या टर्मला कर्क रोगाने मृत्युमुखी पडला आणि त्याच्या जागी पोटनिवडणूक झाली तेव्हा काँग्रेसने नारायण राणे हा दिग्गज माजी शिवसैनिक त्या मतदारसंघात निवडणुकीला उतरवला, जेव्हा वैभव नाईक कडून नारायण राणेंचा मालवणमध्ये पराभव झालेला होता. पण नारायण राणेंना सुद्धा बाळासाहेबांच्या विधवा पत्नीने पराभूत केलं, ज्यांचं नाव तृप्ती सावंत आहे. आपल्या नवऱ्याच्या पुण्याईवर ही महिला निवडून आली 2006 वगैरे काहीतरी, सॉरी 2016 वगैरे असेल, 14, 15 किंवा 16.
आणि त्यानंतर 2019च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी किंवा अनिल परब यांनी एकमेकांच्या मदतीने सगळ्यात मोठा बळी घेतला, तो तृप्ती सावंत यांचा बळी घेतला. तृप्ती सावंत यांचा त्या जागेवर हक्क होता, कारण त्यांच्या नवऱ्याने मशागत केलेला मतदारसंघ होता. तर त्यांचं तिकीट कापण्याचं पाप करणाऱ्या व्यक्तीचं नाव अनिल परब आहे. अनिल परबनी त्या जागी आपला लाडका विश्वनाथ महाडेश्वर हा माजी महापौर उभा केला आणि तृप्ती सावंत यांच्या पाठीराख्यांनी त्यांना बंड करायला भाग पाडलं. त्यामुळे सावंत विरुद्ध महाडेश्वर या शिवसेना मतांच्या विभाजनामध्ये झिशान सिद्दीकी हा पडायला काँग्रेसने उभा केलेला उमेदवार आमदार म्हणून निवडून आला. प्रकाश बाळा सावंतने जी मशागत केली त्या जागेवर अनिल परब हे आपली दादागिरी करायला लागले. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांच्या जागी वरुण सरदेसाई यांना ठाकरे परिवारातून उमेदवारी देण्यात आली आणि झिशान अली यांनी काँग्रेस सोडून प्रकाश आपला अजितदादांच्या गटात प्रवेश केलेला होता, पण त्यांचाही पराभव झाला आणि वरुण सरदेसाई हा खास किचन कॅबिनेट मधला नव्हे, किचन मधलाच लाडका भाचा रश्मी वहिनींचा हा आमदार झाल्यानंतर अनिल परब यांची गरज खेरवाडीसाठी उरलेली नव्हती. तृप्ती सावंतला बाजूला करण्यासाठी अनिल परब यांचा वापर करण्यात आला. तेव्हा परबांना वाटलं होतं की आपलं वजन किती आहे बघा. पण एकदा तृप्ती सावंत बाजूला केल्यानंतर आता किचन कॅबिनेटला अनिल परब यांची गरज उरलेली नाही आणि म्हणूनच काल परवा आमदार झालेला वरुण सरदेसाई अनिल परबना डोळे वटारून दाखवतो, हंगामा आहे क्यू परबा. कळलं? बर्फाच्या जागी परबा हा शब्द मी का वापरतोय? जो खेळ तुम्ही तृप्ती सावंत बरोबर केलात त्याची किंमत आज अनिल परबना मोजावी लागते. अनिल परब यांना मोजावी लागते. यात काही नवीन नाहीये. आणि तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला अंधेरी पूर्वला मोर्जी पटेल यांनी माघार घेतली, भाजपनेही उमेदवार उभा केला नाही आणि रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके या पोटनिवडणुकीत एकतर्फी जिंकून आल्या, तेव्हाच मी म्हटलं होतं की आज ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे किंमत देतील, कारण त्यांना मशाल चिन्ह आणि निवडणूक जिंकायची आहे. पण पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत कदाचित ऋतुजा लटके यांचा सुद्धा तृप्ती सावंत केलं जाईल. असो, ही पद्धत आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी, बाकीच्यांनी पालखी उचलावी, ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. तेव्हा अनिल परब हातपाय आपटत निघालेले असतील तर त्यांनी चिंता करू नये. एवढा हंगामा करायची गरज नाहीये. हे तुम्हीच सुरू केलंय आणि त्याची फळं तुमच्या वाट्याला आलेली आहेत. ही सगळी तिकीट वाटप आणि मातोश्रीवर बसून तिकीट वाटप ही काँग्रेस संस्कृती जेव्हा शिवसेनेत घुसली तिथूनच शिवसेनेचा एक संघटना म्हणून राज सुरू झाला होता आणि व्यावसायिक राजकारण, सुप्रियाताई म्हणतात प्रोफेशनल, ते सुरू झालं होतं. आज त्याचं फळ अनिल परबांना चाखावं लागतंय. तो हंगामा क्यों है परबा, आहे ना, थोडी ही सोडलेली आहे. हंगामा क्यों है बर्फा असं तो म्हणतो ना गुलाम अली. थोडी ही तो पीली है, हंगामा है क्यों बर्फा. तर मी एवढंच म्हणेन, अरे एक तिकट ही तो दी है, हंगामा क्यों है करता परबा, हंगामा क्यों करता परबा. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.